सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू. विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका भुबू. लेखक प्रशांत निगडे, दिग्दर्शक यशराज गोळेचा, प्रकाश योजना उमेश अवसरमल, संगीत संयोजन ध्रुव सावंत, नेपथ्य यशराज गोळेचा, गौरव म्हात्रे. विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत एकांकिका भुबू. हे मिशन यशस्वी झाले आहे. पावसावर मात करून कुत्र्याला नाल्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. इमानदार आहे. धन्यवाद. थँक्यू. कुत्र्याचे नाव टॉम. बारकू पवार. किती वेळ घाणीत आहे? 36 तास. 15 वर्ष. आश्चर्य आहे. किती संघर्ष करावा लागला असेल या कुत्र्याला. त्याच्या जगण्याच्या जिद्दीला सलाम. आपण पाहू शकतो माणुसकीचे दर्शन या श्वानाला उभारत येत आहे. त्याला महागड्या साधने अंगवती जात आहे. हो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. पांढऱ्या शुभ्र दुधाने अंघोळ घालण्यासाठी एक श्वान प्रेमी पुढे आला आहे. ना भूत व ना भविष्यातील अशी ही घटना. हो आबा, बाहेर खुलं बघितलं का? अरे बघितलं टीव्हीवर 36 तास. आहो पण घाणीतच ना. कुत्र्याला बाहेर काढत होता. कुत्र्याच जीन. अरे अख्खी इरीची घाण आहे हा बारकू पवार. मी तर त्याच्या बाजूनं पण जात नाही. लई घाण वास मारतो. अरे मी तर त्याला शनाच्या हळदीत सुद्धा नाही बोलवलं. हळदीला गटाराची काय गरज? दादा कुठं आहे ग? 10 वर्षांनी आठवण आली.
किरेनला लटकून कुत्र्याला बाहेर काढलं ना त्यानं. हो ग बाई, सुपरमन. ती म्हणे, बाळ कसं आहे ग? येई ना पाहायला. बाळ आजी, ओ मी अजून पोटातच आहे. पाहायचं असं तर तूच आजी, नाही तर मी आई 2 महिन्यानंतर बाहेर. ऐकलं का वंसबाई? का वंसमोर करायला लावू? काय कळलं नाही बाई. जाऊ दे वहिने, तुला लई बारीक कळची आहे बघ. थू थू थू. कोणाला म्हणलं बारीक कळची? तुमच्या तर मंगळ बोलायचं नाही. तुझ्या चांगला संस्कार झाला पाहिजे. हे बघा वंसबाई. हॅलो, गजकली वाटतं. ऐकलं तर नाही ना? हाय, बुबू गेला टीव्हीतनं बुर्र. आता घरी येईल तुझं बा. माझं सुपर. आगमनात माझ्या आली साधी तळ भावना, किती आलोन राहू आता चल कपल होऊ ना. आगमनात माझ्या आली साधी तळ भावना, किती आलोन राहू आता चल कपल होऊ ना. मत्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय बेहुदॉन, मत्तरी गोडीत लक्झरी गाडीत आलोय बेहुदॉन. आलिंगनाला आलिंगनाला अगं आलिंगनाला बेबी बिंगी डॉन. आयला बायकोय कसं ऐकोय? काय चाललंय घरात कळणं झालंय. आज कसं आलात? वा बाहेर. आता शर्ट पण तुमचा का? माझा सासरा घालणार का? इकडे कुठं? ऐकलं हो ग बाई, कसलं रूप तर दिसते. अगं पण तुला काय झालं? दिसत नाही बाई. नववायची. आज यायचं का? अहो हे काही विचारणं झालं बाई. अख्खं घर तुमचं आहे. खरंच? या. ए मखमले, बरी आहेस ना तू? आणि मला काय झालं? हा, मग अशी नाचत होतीस. आता ग बोला एका लाजबीज वाटते का नाही? ना नाचत होती बाई. मग कोण नाचत होतं? आपला पिरीच नाचत होता. कोण? आपलं पिरीच. प्रिन्स आपला. जा बाई, तुम्हाला नाही कळलं ते इंग्रजी. तुम्ही त्या गटारातच मरणार. खरंय? पण त्या कुत्र्याला कळलं होतं बरं का इंग्रजी. तिची मालकीन त्याला म्हणली कम कम, आणि ते गेलं ना धावत. त्या कुत्र्यानंतर मला कळलं कम कम म्हणलं ना की धावायचं. कम कम. काय झालं गं? नाही म्हणतो बघा हो, खरंच जाऊच्यात का ते? डोक्यावर पडली. येडी झाली येडी. येडी असेल तुमची बंद. आता बनीचं कशाला काढलं मध्येच? असंच कसं? फोन आला असेल ना तिचा? आहाहाहा, ती करते मला फोन. तिचं बॅलन्स झालंय वर. हे बी हायच पण ही सरलीच ते आपलं. आज आला होता तिचा फोन. काय म्हणली? सुपरमन. घ्या चहा घ्या. जेवायचा टाइम चाय देते. घ्या. आणि ही बी खा. बिस्किट? किरीची. तुम्हाला आवडतात ना व?
नाही, तुम्हाला आवडतात. तुझ्या मनापासून मला लय आवडतं. पाहिलं ना टीव्ही मंदी ते माईकवालं कुत्र्याला दिलेली बिस्किट दाखवत होतं. तुम्ही काहीच खाल्लं नसल, ह्यानंच माझं मन मला खात होतं. मी भरवतो. हो असं काय करताय? टीव्हीच बघेल ना. त्याला काय होतंय? हो हा तो सुई दोऱ्याचा डब्बा द्या की हो. हा डब्बा काय ग? काल द्यायचं होतं ना ब्लाऊज? मग कसं शिवून देणार? का काय झालं? आता नवरा टीव्हीवर दिसतोय म्हणल्यावर कुठली बाई काम करेल? कसलं भारी दिसत होता तुम्ही, एकदम हिरोच. मी म्हणलं बी पिरिंचला तेव्हा बघ तुझा बा घराण्याचं नाव काढलं त्यानं. इतका ये टीव्ही मध्ये दिसताना कोणी बी नाही बघ आपल्या खानदानात. लई घाण वास होता का त्या नाल्याचा? तिथं असतीस ना तर नवऱ्याची केस आली असती. अजिबात नाही. मला तर लई अभिमान वाटला तुमच्या कामाचा. आणि मासाचं म्हणाल तर तेव्हा काय टीव्हीत नाही येत नाही. लई फोन आलाच. वंसाबाईंनी तर 10 वर्षांनी केला फोन. लग्नात तिला फिरीच घेऊन दिला नाही म्हणून लईच मला लावून घेतलं होतं तिनं. म्हणून 10 वर्षात भावानं तरी फिरीत घेतला की नाही मला येणं नको. ए पण काय ग? तू कधी रुसली नाही माझ्यावर का ग? जर डोसकं आपल्यावर थंड करणारा नवरा असेल तर मला कशाला आली फिरीची गरज? असं आहे काय झाला? फाटक्या तोंडाची बायको असं काय शिवताना पाहिल्यावर हसा येणारच की. अगं बाई, माझं सुपर. कुठं ऐकला का ह्यो शब्द? वंसाबाई म्हणल्या सुपरमन. उसवलेली नाती शिवायला एखादा सुई दोरा असतो का ग? भाऊबीजेला जाऊन या वंसाबाईंकडे. घाणीत काम करणाऱ्या भावाकडून कसं मिळेल फिरीस तिला? लवकरच फिरीस दे. हं? असं नुसतं म्हणायचं. कधी कधी नुसतं म्हणण्यानं पण तुटल्या धागा जुळून येत. आणि घाणीत काम करणाऱ्या भावाच्या भावना घाण नसते हे बी उमगल वंसाबाईंना. आज आठवण आली म्हणूनच तर केला होता ना फोन माझ्या सुपरमनला. हा, सुपरमन नाही तर काही पण म्हण. आपल्याला काय? ए तू राहू दे, मी धुतो तो कप. सुपरमनला बी कप धुतोय तो बरं का? बर सुपरमन हा 2 वाटी आणि 2 चमच. हा बघा काय दाटी वाटीन ठेवली वाटी. काय? वाटी चमच. दोन वाटी 2 चमच. हो हा समोरचा बंगलावाला हा सारखं वाकून वाकून बघत होता आपल्या घराकडं. बरं मग नवरा आहे का भावरा आहे? टाकी जाऊन चांगला 4-5 रडा त्याला. रोजच्या भांडणाचा दिसता कटाळा आलाय मला. तुझ्या तर जाऊ दे, कशाला उगाच भांडायचं? मोठी माणसं ती. तू काही म्हणली नाही ना त्यांना? कसं बोलणार? पुन्हा टीव्ही समोरच होती ना काय ते सुपर म्हणला बघत. हे बरं ऐक, त्यांना लावू दे गाडी तिथं. आपल्याकडे आहे गाडी, मग कशाला उगाच भांडायचं? आणि उद्या आपण घेतल्यावर परवा आपण रस्त्यावर. काय? अगं म्हणजे माझी पाय रुतले शिकला आणि मी घेतोय गाडी. हा जाऊ दे, तुम्ही मला एक नवीन साडी घ्या. आता हे साडीचं कुठनं काढलं मध्येच? हो तुम्ही टीव्हीवर दिसला ना. मग मग मी उद्या बाहेर पडल्यावर लोक माझ्याकडे बघणार आणि काय म्हणणार? ती बघा सुपरमनची बायका चाललीये. मग एक चांगली साडी नको का अंगावर? ही एवढी सगळी साडी घेण्याची कारण तुम्हाला बायकांच्या डोक्यात येतात तरी कुठून? मग तुम्ही बी घ्या साडी कापड. हो तो सुपरमन काय घालतो? ते तिथंच घालतो. काय? त्याची तो घालतो पॅन्ट आणि वरनं घालतो लाल चड्डी. घाला घाला. जेवाय आवडते का? काय ग माझ्या इथे जेवायला नाही वाटलं बा. अरे वा, आज खीर. कुठला सण आहे बाय? सणच आहे
माझ्यासाठी. किती का कौतिक तुला नवऱ्याचं. टीव्हीवर दिसणं एवढी मोठी गोष्ट आहे वय. बायकोच्या नजरेनं बघितल्यावर समजल. समजांची नजर त्या कुत्र्यावर होती. पण माझी तुमच्यावर होती ना. दुधानं आंघोळ घातली त्या कुत्र्याला. त्याच दुधात थोडी चायपूड आणि साखर घालून तुम्हाला पाजलं असतं ना, तर पुण्य भेटलं असतं त्या लोकांना. अरे मग आता काय पाप भेटलं वय त्यांना. आता लई मंदर असतो कुत्रा. तुम्ही अगं त्या कुत्र्याला घाणीतून बाहेर काढायची संधी मला मिळाली ना. दत्ताचीच किपा म्हणायची बघ. तुम्हाला त्या गाडीतून बाहेर काढायचं नाही का सुचलं तुम्हाला? अजून किती वर्ष त्याच गाडीत काढणार? माझं काय नाही. म्हणून त्या लेकरू जन्माला आल्यावर त्याला स्वच्छ कुटुंबात जन्माला आलो नाही असं वाटायला लागलं. ही एकदम बेस झाली बघ. तुझ्या हाताला ना लई चव आहे. किराण्याचं 3 महिन्याचं बिल बाकी. दृष्ट लागायची चव. हे येडे. चव ना हाताला असते, किराण्याला नाही. तुझं ते 3 महिन्याचं बिल बी चुकत करणार आणि तुला कोरी करकरी साडी पण घेणार. पण सुपर म्हणजे कापडं? जेवती का गप? बारको दारा पुढच्या दारात. हो, आपल्याकडे आले कोणीतरी. आपल्याकडे हाय बाई. केवढा भिकाऱ्यासारखा आवाज असतो रे लोकांचा. बारको आलो र साहेब. तुम्ही अहो या ना, बसा बसा. ए अगं पाहिलं का आपल्याकडे कोण आलंय? कोण आहे हो? अगं, समोरच्या बंगल्यात ते साहेब आलेत. वहिनी येऊ का आत? मुर्दा बसवला याचा. काय रे बाबा, तुला भांडायचा या का हाय का नाही? तळ फुटला तू बाई तुझं. दिसत नव्हतं ते जेवाय बसले ते. थोड्या वेळ बाहेर थांब. जीव खाऊन येते भांडा. हा जेवून खाऊन मग येते भांडाया. हा वहिनी मी भांड्या नाही आलो. मग काय जेवा आला? काय? अगं, एवढ्या मोठ्या बंगल्याचा मालक आपल्याकडे काय जेव्हा येईल का? मारणार बी नाही याला. हो वहिनी ऐकून तरी घ्या ना. भुका लवकर. हा भुका लागले. बोला लवकर. बारको साहेब दिस इज फॉर यू. म्हणजे माझ्यासाठी होय? येस. साहेब बसा ना तुम्ही. साहेब ओ सॉरी सॉरी सॉरी. ते जरा माय अपॉलॉजी. बुटाच्या कंपनीचं नाव असं. ब्रँडेड माणूस आहे. मिस्टर बारकू अहो बसा बसा बसा. सॉरी जरा चुकीच्याच वेळेला आलो वाटतं. मिस्टर बारकू आजपासून मी तुमच्यासोबत भांडणार नाही. अहो कालपासून पाहतोय तुम्हाला टीव्हीवर. तुमचा एफर्ट, तुमचं परिश्रम, तुमचं डेडिकेशन. अहो आम्ही तर नुसतं माणूस असल्याचा आणतो आणि फुकटचा भाव करतो. पण तुम्ही खरे माणूस आहात. अहो मला नेहमी पैसाच खूप मोठा वाटला हो. पण त्या पैशापेक्षाही मोठा असलेला माणूस माझ्या बंगल्यासमोर राहतो असं मला अभिमान वाटतं. हो. कम कम. साहेब तर खरंय. काय झालं ग? यांना विचारा किती. गप ग. काय म्हणता तो वहिनी? तुम्ही वागवा. काय हो? तुम्ही आमच्या बंगल्याकडे काय बघत होता? डुकर 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 डुकर. परत मलाच? येस. हो वहिनी माझीच नव्हे तर सर्वांचीच नजर तुमच्या घरावर पडली पाहिजे. मिस्टर बारकू हा तुम्हाला माहित आहे का मला सर्वात जास्त काय भावलं ते? काय साहेब? मिस्टर बारकू तुम्ही जेव्हा त्या गारटलेल्या कुत्र्याला गाळातनं बाहेर काढण्यासाठी पुढे सरकलात ना तेव्हा तो कुत्रा तुमच्यावर भुंकला नाही हो. तितक्याच विश्वासाने तो तुमच्याकडे झेपावला. अहो ते पाहून वाटलं की एक अनोळखी जीव तुमच्यावर इतका विश्वास टाकून तुम्हाला स्वीकारतो तुझ्या जीवन मरण्याच्या लढाईत. आणि मी इतकी वर्ष झाली तुम्हाला पाहतोय पण कधी ओळखू शकलो नाही, कधी स्वीकारू शकलो. व्यक्त असं वाटलं पण ह्यांच्या येण्याची वाट पाहत होतो. पहिले या मुलांना खरंच माहिती. माणसाच्या घराची उंची मोजण्यापेक्षा त्याच्या मनाची उंची जर मोजली ना या जगात कधीच भांडण होणार नाही.
हो मिस्टर बारकू, एक दिवस तुमच्या इमानदारीच्या जोरावर तुमचा बंगला उभा राहील. आपला माणूस आहे. वहिनी, तुमचे मिस्टर एक नंबर आहेत हा. चला येतो हा. साहेब जेवायला बस आमच्या सोबत. नको, माझं पोट भरलंय. वाईस थांबा. हो साहेब, तुम्ही लावा तिथं बिंदास गाडी. आम्ही आपलं लक्ष ठेवायला सीसीटीव्ही. ही घ्या खीर. हो वहिनी, आता ही खीर कशाला? घ्या. रोज यांच्या शिव्या खाण्याची एवढी सवय लागली ना, असं काय गोड दिलं की ऑड फील होत. आता खाताय का बाहेर काढो? मिस्टर बारको, हा तुम्ही बसा ना जेवायला. साहेब मी बसतो जेवायला, पण माझ्याच घरात येऊन माझे जेवायचे वांदे करू नका. तुम्ही खा खीर, खा खीर. कधी कधी काही गोष्टींची माफी मागायची वाटते ना हो. बरं मग त्याचं काय? त्याचं काय नाही हो. पत्रा फुटला होता का हो कधी? दगड पडला होता. एवढा मोठा. तो दगड मीच मारला होता. ऐका बाई, मला शांत राहायची ताकद दे ग बाया. जाऊ दे. माग हा? तुमच्या गाडीची कार हा? मॅच तर पडली होती. साहेब माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा. बाट. तुमच्या घराजवळ ते मोठं झाड, हा मोठं झाड माझ्याच गाडीमुळे कोसळलं. कोसळलं, कोसळलं. तुमचं पाप वाचू. जाऊ दे. बहिणी किती चांगल्या आहेत ना हो. तुमच्या बंगल्याखालच्या ट्यूबलाईटी हा हा. मॅच तर काढून आणल्या. हा? त्याचाच प्रकाश आहे हो. बस. हम्म. छान झालती हो खीर. चला येतो. ओ साहेब, तुम्हाला आमचे गाडी इथं लावा म्हणले ना. भला गृहस्थ आहे हो. लई बेकार माणूस आहे. मला पटकन आलाय भला माणसाचा. तुम्हाला म्हणून सांगते. बोला. अहो याच्या लग्नात हा? याच्या सासरा दिलेला हुंडा यानं नाकारला आणि बसला या पत्राच्या बगलात तिकडं तिकडं हो बघ. काय का नाही, लई बेकार माणूस. माझ्या भावाचं तर सारखं अपमान करत असतो यो भला माणूस. माझ्या भावाचं दारूचं मोठं दुकान आहे. हातबट्टी. का बसा? तुम्ही बी का बसा? तिकडं जाऊन येऊ माणूस स्वतःला. आहाहा. उस्साचा रस मागवतो आणि त्यांना बी पाजतो. ऐका मी तोंडावर अपमान. लई बेकार माणूस. डिस्गस्टिंग. म्हणजे लई बेकार माणूस. डिस्गस्टिंग. काय म्हणला माझ्या नवऱ्याला? काय रे पैसे मोजा. माझा नवरा म्हणतो वहिनी. बाय, आलंय मोठं. हो, माझ्या वहिनी. नवऱ्याला सांगशील का आता? अहो वहिनी नको. कसं बघतोय हो बाय? खाशील खाशील की ना? खाशील. या आता बसा या लई बेकार माणसासोबत जेवायला. काय हो तुम्ही थोडीशी मस्करी बी कळलं बाय. हा मस्करी. थोडी अजून मस्करी केली असती ना तर तो साहेब त्याचा बंगला ऐकून पळाला असता. ऐका नाही जादू टीव्हीची. पण आमचा मुस्ताफा शेख काही म्हणला नाही. कसा बोलल? कामाचा पैसा वाढवून द्यावा लागेल ना मग. ओ सुपर, का शांत झाला? त्या घाणीचा वास मला तर जाईना. दुसरं काम शोधा की हो. नाही आहे जाईल. तिसरी कामावर नाही गेलं ना, तर दवाखान्याचा बी खर्च नाही निघायचा. तर आता आपण आहोत टॉमच्या बंगल्यात. त्या नाल्याच्या दुर्गंधीचा विसर पडावा म्हणून हा किल्ले संपूर्ण बंगल्यात सुगंध बसलेला आहे. तर आता आपण पाहूया फोटोच्या माध्यमातून टॉमच्या जीवनशैलीसाठी हा प्रकाश.
हलदीला गो जमलाई ओ गाऊ लोक सारा जमलाई ओ गाऊ लोक हॅलो सरिता हाय का? सरिताच बोलते. पहिले तुझं अभिनंदन. नवरा चमकला ग तुझा. दे जरा भाऊजींना फोन दे. मला बोलायचंय. सरू अगं तू विसरलीस का? ते रोज रात्रीला जेवल्यानंतर मॉर्निंग वॉकला जाते. सरू तू बी असलीस ना आमच्या नशिबावर. येडी आहेस का? बोल ना, काय झालं? अगं आता तुझ्यापासून काय लपवू ग? एक उपकार करशील का ग? तुझ्या भावाची ओळख आहे ना नगरसेवक साहेबांची? मग त्यांच्याशी बोलून आमच्या ह्यांच्यासाठी दुसऱ्या कामाचं बघतीस का ग? अगं ओळख असून काय फायदा? एवढं असतं तर माझा भाऊ कशाला फिरला असता त्या नगरसेवकाच्या मागं? तुझा नवरा सन्मानाला तरी जगतोय. तुझ्या भावासारखा लाचार तरी नाही. सरू अगं लई खचल्यात कधी खाणीतून वर यायला कोणी बी हात देईन नको. बरं बोलते मी. काळजी करू नको. ठेवू का? काय हो कधी आलात? ही काय आताच आले आले लगेच फवारणी सुरू केली. हा कसं भारी वास येतोय हो. पर कशा बाई आणलाय वासाचं डबडं? किती दिस झालं सांगते माझ्या मोबाईलची बॅटरी फुगलीये. परपर बांधू वापरते मी. आता ही रबरबी तुटायलेत. हे वासाचं डबडं आणण्यापरीस माझ्या मोबाईलची बॅटरी आणायची ना बघ. ए जर थांबतीस का? तुला काय वाटलं माझं संसारात लक्ष नाही होय? अजिबात नाही. ठीक आहे रब्बार तुटायलात ना बॅटरी बॅग जास्त चालतात. लावून टाक मोबाईलला. माझ्या तोंडात आता लई शिवी आले. तर वंगाळ बोललं तरी मी चालत आणि यावर चांगला संस्कार झाला नाही तर तरी मी चालत तुमच्या काय? ए येडे तुला नवीन मोबाईल घेऊन देणार आहे म्या. अगं बाई खरंच? माझ्या दारीचे तुळशी अगं किती तपाना नशी गोराय हलशी डुलशी. कसला भारी वास येतोय ना ग. हो सुपरमन हा आता तुम्हाला त्या खालीत काम करायची गरज नाही. का? सोरूचा भाऊ नगरसेवक साहेबांशी बोलून तुमच्यासाठी दुसरं काम मिळवून देणार आहे. कसलं काम? ते माहित नाही पण मन स्वच्छ राहील इतकं भारी नक्कीच असं. आता सांगा तुमच्या त्या मुस्तफा शेठला कामावर येणार नाही म्हणून. दुसरं काम भेटायच्या आधीच आणि नाही भेटलं मग बाहेर पडलं बिगर भेटणार आहे वय. अगं तसं नाही ग. इतकी वर्ष काम केलं त्या मुस्तफा शेठकडं कसं वाटेल त्याला? हो सुपरमन हा ते वासाचं डबडं पैस मारा की अंगावर. नाही हो मी आणाय काय आपलं पिरीच होतंय. नाही 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 तर मारतं का नाही? नाही मार म्हणती ना. नाही अजिबात नाही देणारच नाही. द्या मग, मीच मारते. नाही म्हणलं. मला मार द्या. अगं येडे मच्छर मारायचं औषध आहे ते. फक्त त्याचा चांगला वास येतो एवढंच. मग हे कधी सांगणार होता? मी मेलेवर. असं कसं मरशील? हे काय औषध आणली तुझ्यासाठी आणि हे समजा हे चाललंय ना ते याच्यासाठी. आजारा आधी उपाय केला ना ग तर खिशाला परवड. नाहीतर खर्च हाताबाहेर गेल्यावर खिशाची परवडून समजा कुटुंबच आजारी पडतं बघ. हो सुपरमन हा तोंडाला मार कशाला लागला? हा मार लागला नाही ग. मग तंबाखू खाल्ली का मावा? पर मावा ना ते तोंड. तोंड उघडा होतं. नाही. तोंड उघडा. मारच लागलाय पण आठवण ते कसं? आणि शर्ट कसं फाटलं? शर्ट फाटलं ते बी आठवण. आणि तुमची का फाटले बोलताना? ते बी आठवण. काय? काढा शर्ट. काढा शर्ट म्हणती ना. काढा लवकर काढा. सोड. काढा. प्रिन्स बघेल ना. झाकलं त्याचं डोळ. काढा शर्ट.
कुणी नाही. मग हे अंगावर वळ काप फुटलंय. अगं खरंच कुणी नाही. शपथ घेऊन सांग. नाण्यानं आणला मला. हा? टीव्हीत दिसलं ना गं. नाण्या मला म्हणला का रे भाडकाव, टीव्हीत दिसला म्हणून मोठा माणूस झाला वय, दोस्ताला विसरतोस. आता पार्टी देण्याच्या कुत्र्यासारखा आणि माझ्याकडे नव्हतं पैसे तर मी कुठून देणार ना पार्टी. नाण्या आधीच पिऊन आलतो. मी असं म्हणल्यावर लय खवळ, मग कुत्र्यासारखं सांगलं ते. चला 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 उठा उठा. माझा चांगला दोस्त आहे माझा. काय अशी कुत्र्यावानी शेपूट घालून बसलाय? काय बघता? कुत्र्याच्याच लक्षण आहे ते. ते कुत्रा तरी बरं, स्वतःच्या हद्दीत कोणाला येऊन बी देत नाही. पण तुम्ही पर फेकण्यावानी लपून बसलाय जाऊ. कधीतरी प्रतिकार करा किंवा कुणाचा तरी. कुणाचं नाही तिथं माझं तरी. कोणी बी येत नाही, मारून जात नाही. त्या सोडणार नाही त्याला. माझ्या नवऱ्याला म्हणतोय पण तो नाही त्याची लाकडं मस्त घालती नाही तर माझं बी नमक बनी नाही. जाऊ दे त्याला, तो माझ्या नवऱ्यावर हात कसा उघडतो? का बाबा इतका संत माणूस पाहून जन्माला आलास? अगं नाण्या चांगला दोस्त आहे माझा. खरंच तू पातुरंत तो दोस्त? आणून झाल्यावर मी त्याला म्हणलं, अरे बाबा खरंच नाहीत पैसे, मेडिकल मध्ये चाललंय बायकोसाठी दवा आणायला, ती बी उधारीवर. लाज नाही वाटली त्याला हे ऐकून? हे ऐकून तर त्यानं मला अजून आणलं. सैतानाच ऐकतो. हे वासाचं डबडं तुझी औषध नाण्यानंच घेऊन दिली मला. शपथ. मला म्हणलं तुला आधी नाही सांगता येत असं म्हणून पैक बी खुंबलं त्यानं खिशात. मला म्हणला वहिनी गरोदर आहेत, काळजी घे, आणि नाही घेतली ना तर कुत्र्यासारखं हानी. अशी धमकी बी दिली का त्याने. नाण्या म्हणला गटारात जिनं सोडून दे दोस्ता, नाहीतर माझ्यासारखंच गटाराला घर करून घेशील. काय चुकीचं म्हणलं नाना भाऊजी? तुम्ही बी एकटीच दारूला शिवायलाच की. सासऱ्यानं बी तेच केलं. हे नाही, हे मखमली, मी दारूला कधी शिवलाच नाही ग, शपथ. बापानं जमिनी बरोबर नशीब विकलं आमचं. पैसे चुकारात लावलं, याजानं दिलं. हे दारू प्यायचा. माझ्या माय लय आणायचं. त्याला पण बसायचो एक दिस, दोन दिस, कधी कधी तर दिस बी मोजता यायची नाही ग. साळत होतो ना मी दुसऱ्या वर्गात. तेव्हा बाप मला पाहिलं ना की राक्षस बनायचा. जे हाताला येईल त्याला हाणायचं. मार 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 मार. मारता मारता माय मेली. कुऱ्हाडीनं तुकडं केलं ग माझ्या मायचं. मी समज पाहिलं. तिसऱ्या वर्गात होतो का म्या, तेव्हा माझा बाप मला आणि माझ्या पतीला सोडून जेलात गेला. तिकडच मेला. आणला होता गावकऱ्यांनी जाळायला. समदे रडत होते. या डोळ्यातून एक टिपूस नाही काढलं.
का रडायचं? सगळं संपलं. मग उतरलो गटारात स्वतःचं नशीब शोधायला. गेलो एकदम खाली 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 लय खाली. मग वर यायचा रस्ता दिसरलो का. किडा झालो त्या खालीतला. पण पोराला नाही पुसून दिलं. मग म्हणले तुला त्याला असं वर घट्ट पकडून ठेवायचं. तुला माहितीये तो सुपरमॅन असं वर उडतो. अन्या गटारात लोळतो. दुसऱ्या का बघा की हो. ही पाणी अरे धाप लागली ना तुला. हो सुपरमॅन. हा त्या मगाशी कुत्रा बनली तुम्हाला. बरं मग तुम्हाला राग नाही आला. हे मला कशाला येतोय राग. मला वाटलं तुम्ही मला सोडून द्या. अगे येडे, म्या जर तुला सोडून दिलं तर लोक कुत्र्याच्या इमानदारीवर संशय नाही का घेणार. काय तुम्ही असं बोलून अजून लाज होतंय होय. लाजायचं थोडं थोडं चांगलं असते. हो सुपरमॅन. हा एक भेटी मारू का तुम्हाला. नाही कम कम. तुझं कम कम लय भारी असते. पण माझं सुपरमॅन. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. गोव्याच्या किनाऱ्यावर नखा भरीन नेसलं का. नीलसागरी दुनियेची सफर देशील का. नको बघू असं मनी होते कसं. माझे कर्जन भरली रलास. तुझे नजरेच्या झाल्यामध्ये काली जगुतल आज. गोव्याच्या किनाऱ्यावर नखा भरीन नेसलं का. गोव्याच्या किनाऱ्यावर नखा बेगीन नेसलं ना. इच्छा तुझे मनी येवो माझी. बघितलं का पिरिंच बहा. मालकिनीचं किती प्रेम आहे बबूवर. नाहीच मग. आणि तुम्ही माझं सुपरमन आहात. हा आणि मला माहितीये तो सुपरमन काय घालतो. काय आधी घालतो पॅन्ट आणि मग वरनं घालतो ए! लंच. काय बी बोलत असती का ग तू राक्षाला. मला कळून चुकलंय. मला एक नाही दोन दोन लेकरं सांभाळायची आहे. दोन पिरिन्स आणि दुसरा त्याचा बा. हे हा आहेच आहेस तू माझी. मग त्या नाल्याला हाणायला चालली होती. हा मग घालणंच असतो. हो बरं ते समजा जाऊ दे. हम्म. उद्यापासून त्या कामावर जायचं नाही. मग
काय करायचं? ते उद्या सकाळी उठल्यावर बघ. म्हणा मी आता काम सोडलं. मी आता काम सोडलं. आता त्या घाणीत काम करणार नाही. आता त्या घाणीत काम करणार नाही. ए, कोणाचा फोन आहे ग? पुस्तकाशी? हे अगदी काहीतरी काम. आता कामावरच जायचं नाही म्हणल्यावर कसं काय उचलायचं फोन? जाऊ दे, तुझ्या तोंडाला तोंड कोण देणार? हळू हळू. आपलं पिरीत झाल्यावर योग्य दुसरा चानस. ए अगं तसं नाही. त्या ऐकून काय डोक्यात. आपण पाहत आहोत पुन्हा याच नाल्यात गाढव पडलेला असून त्या गाढवा नाल्यातून बाहेर काढण्यासाठी माणूस धडपडत आहे. पुन्हा ट्रेन मागवण्यात आलेला आहे. हाच करा तुमच्यापर्यंत क्षणाक्षणाला पोहोचण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ओ सुपरमॅन हा कुठं? गाडव पडले ना आल्यात.